कार्टी कुठे गेली शेण खायला? बोल बोल, कुठे गेली शेण खायला? कोण शिवलं काय तुझं? अगं का मारतेस तिला? उगाच मारायला खूळ लागला नाही मला. अगं पण काय केलं काय तिनं? उलट्या केल्या, उलट्या. उलट्या झाल्या म्हणून मारायचं? उलट्या उगाच होत नसत्यात. तुम्ही आपली अर्धी मिशी घेऊन गावावर हिंडा. घरात काय घडते तुम्हाला ठावाय का? आता तू सरळ बोलतेस का थोबाड फोडू तुझं? कान करा इकडं. तिला दिवस गेल्यात. मग असं आहे काय? बोल, कुणाच काम आहे? कुणाच काम आहे? आणि कुणाच असतात? फूट सूट त्या नाऱ्याबरोबर मळ्यात हिंडायचं त्यातच काम असेल. असं आईला नाऱ्याच्या मी एवढ्याला काय होतंय? साप माझी जात आली, खेचरी माझी जातच्या जागी. म्हणजे म्हणताय काय पाटील? आजपासून या काळ्या जिभेचं लय ऐकून घेतलं, पण म्हटलं जाऊ दे, असतं एखादं तोंड बंगा. पण आज खाल्ल्या ताटात घाण केली यानं. म्हणजे अहो 4 दिवसासाठी हल्ली पाहुण्याची पोरट आली, पण तिच्याबरोबर हात टाकला लाडक्यानं. काय नाही हो, मी खोटं बोलतोय. अरे पाटलाची पावडी ती गावची पावडी, पण तिच्याबरोबर हात टाकतोस. अच्छा, आईला बघता काय? मारा याला. लक्ष्मीची आई कशाला त्याची बाजू घेतायसा? अहो दिसते थोडा भोळा हाय तो. अहो माझ्या भावाच्या लेकीची आबरू घ्यायला उठला. नाही मावशी, मी खरंच काही केलं नाही. माझे तुमच्या लेकीची आबरू घेतली असती तर तुम्ही गप्पा बसला असता का? ए म्हातारे, तुला काय आलाय त्याचा एवढा पुळका? अगं तो काय हाय आणि काय नाही हे सगळ्या गावाला माहित आहे. अगं त्याच्यामुळे माझं लगीन मोडलं आणि जन्माचा लग्न सोडून मी. त्याच्या काळ्या जीबीनं आम्हाला मुतखडा झालं बघा. तवा आता ही घाण गावात ठेवायची नाही. अहो कशाला त्याची बाजू घेतायसा? गप जावा घरला. लक्ष्मी चल. नको मावशी, समत गाव एकीकडे झालंय. ही घाण गावात ह्याच्या गळ्यात पायतानाची बाळ घाला आणि येशी बाहेर हाकला याला. अशी तशी नाही, चांगले गाडवा हार घालतो. चालेल गाडवाला. पण मला मी काही केलं नाही. काय करतो? आता गाडवाला झिन काढताय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गावात परत येईन ना तर पालखीतून आणाल. काय करताय? हो त्या नाऱ्याला गावाबाहेर काढला सा. आता या डोळीचं काय करायचं? बोला की. हे बघा, आता याच्यावर उपाय एकच. काय? कोल्हापूरला जाऊन एखादा चांगला डॉक्टर बघूया, तो लगेच हिला मोकळ करील. हा हे बेस आहे बघा. म्हणजे ह्या कानाचं त्या कानाला कळायला नको. कसं बोललीस की जशी तुझ्या भावाकडनं आली होती तशीच्या तशी तिला पुष्टी करूया. कोरी करकरीत. थांबा, आत्ताच्या आता तिला घेऊन जाऊया. वय डाली, ए डाली, डाली, आता का बया? अव हे कुठे गेली म्हणायची? असं कशाला वागलास तू? असंच वागायचं होतं तर मला जीव तरी कशाला लावलास? तरी मी सांगत होती त्या नाऱ्याचा काय बी दोष नाही, पण माझं म्हातारीचं ऐकतंय कोण? काय झालंय? अगं काय होणार? चोरानं मलिदा खाल्ला आणि गावानं
संन्याशाला दानीला दिला म्हणजे का मुर्दा बशिवला त्या अर्धमिशीवाल्या पाटलाचा त्या मेल्यानंच नाऱ्यावर आळ घेतला आणि आता ती मुंबईची पाहुणी गेली की ग पळून त्या पुढाऱ्याच्या पोरा संग काय सांगतेस खरं आहे अगं समजा गावातनं झालंय मी सुद्धा चांडळीने त्याच्यावर संशय घेतला अगं 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 असं काय करते आज खुळ्यावानी अशानं तुझा नाऱ्या परत येणार आहे वय आई कुठे असेल ग माझं नाऱ्या पुरी काय करत असेल घंटा बुडवतोय तुमच्या नावानं फार बट्ट्यामुळे करून टाकलात माझ्या जन्माचा आता तुम्हीच सांगा काय करायचं ते तोटा पडण्यासाठी काहीतरी उद्योग द्या की असं करा एक वस्त्र द्या 10 गावात बोंबलत फिरतो कुणाला म्हैस बाजरायची का म्हैस कुणाला म्हैस बाजरायची का म्हैस कुणाला म्हैस बाजरायची का म्हैस म्हैस गाठुड यावा मी तुझ्याकडे वस्त्रा मागितला तुम्हाला गाठुड दिलंच होय नक्कीच पैसा असणार म्हणजे तुला नाऱ्या शेड बनवायचा होता होय थँक्यू देवा थँक्यू आधी उघडून बघतो काय ते बघतो आणि मग थँक्यू म्हणतो नाऱ्या शेट हो ना गाडी अशी घाण वाच येतोय आणि काय खटावा लागलं हे काय काय कपनी आईला सगळं रेडीमेड आहे वा वा मसोबराया मानलं तुम्हाला आता यो धंदा करायला लावता आम्हाला हरकत नाही तुमची आज्ञा पाळायला हवी अरे हो पण कपडे होतात का बघायला पाहिजे त्याच्यानंतर वांदे व्हायचे अरे वा कपनी ऐकायला मापाची आता काय आहे दाढी लावूया दाढी आता माझा जो आता काय झालं माझं तेच म्हटलंय मसोबारा तुम्ही कुठे गेला मी जंगलात गेलो का काय तेच म्हटलं आता कसं अरे मिशी राहिली मिशी दिसतो का नाही महाराज त्याला द्या नसतं बसूया जय मसोबाराया महाराज जय मसोबा जय मसोबा जा मसोबा जा मसोबा प्रसाद भक्षण करा जा मसोबा आम्ही करतो जा 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 याला वाटत ते हरी खाटल्यावरी म्हणतात ते हे आता माझ्या लक्षात आलं या देशात साधूंचा सुळसुळाट का हे फुकट खायला मिळते आणि वर दक्षिणा सुद्धा मिळते नारायण भाऊ आता बोलण्यात वेळ घालू नका 2 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही बघताय काय द्या दणका जय मसोबा नैवेद्य देवाला लिंबू पोरी अन्नावर बसून असं डोळं गाळू नयेत खा 2 घास खाऊन घे बरं नग माझी भूकच मेली बघ माझ्या नाऱ्या काय खात असेल कुठे राहत असेल दरम्या इथं उतर खाली आडूस आहे असं जगास
कालच्या परवाच कमाई भरपूर झाली आहे. अरे कालच्या एवढीच आहे. बर चल असू दे, अर्धी वाटणी कर बघू. कालची मला दिली होतीस का? कालची सगळी चांदी होती, हा. आज सोनं आहे. हा सोना आहे. एक दमडी मिळायची नाही तुला. तुझा बाद येईल. हा? हा तुझा बाद येईल. माझ्या बाकडनंच घे. आज पुत्राचं वागलं तर असं वागतो, सोडतच नाही. आपण झाडावर जाऊन लपून बसू. जातोस कुठं? बघताय कुठं निवर आहे. या 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 पळाले, मला घाबरून पळाले. असं कसं झालं ग बाई, आता मी काय करू ग बाई. ओ मंडळी, अहो लोकांचा गैरसमज होईल. मी जिवंत आहे अजून. मी मेल्यासारखं रडताय कशाला? अहो तुम्हाला काय धाड भरली आहे? अहो, माझं माहेरचं दागिना होत की ग बाई. हा, असं खुला सेवा रडा रडा. तुम्ही ते आता मी खिडकीची मापं घ्या. काय हा? करू ग आणि हो ते लिहून पण घ्या. हा येस सर. माझा दागिना तुम्ही जरा गप्प बसावं. आम्हाला जरा पंचनामा करू दे. हा. बोला इनामदार साहेब, तोर कोणत्या बाजूने घरात शिरले? पूर्व, पश्चिम, दक्षिण का उत्तर? काय हो? कुठल्या बाजूला? हं? हा वरून आले, वरून. वरून. छप्पर फाडून. हा? अगदी मध्यरात्री. मध्यरात्री? होय. त्यावेळी तुम्ही दोघं काय करत होता? आयला ते बी सांगायचं ना तुम्हाला. अरे आपले हे टाळ कुठत होतो टाळ? काय विचारताय प्रश्न तुम्ही? हे पहा, तुम्हाला पोलिसापासून काही लपून ठेवता येणार नाही. तक्रार तुम्हीच आमच्याकडे केली होतीत ना? झक मारली. हा? ते दागिना आम्ही चोरांना बक्षीस दिलं असं समजा. जे काय तुम्हाला सांगायचं असेल ते पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगा. चला रे. हा चला. आता पोलीस बी निघून गेले की ग बाई, माझा दागिना कसं मिळतील ग बाई, माझ्या माहेरचा दागिना होत की ग तुम्ही आधी रडावरा. भयार भयार भयार. आम्ही त्या भयारच्या चुकलो चुकलो क्षमा मागतो. तुम्हाला दागिन्याने मडवतो. वहिनी साहेब, अहो वहिनी साहेब, असं रडत काय बसलाय सा? मसुबाई देवाजवळ एक महाराज आलाय, त्याला जाऊन विचारा, तो सांगेल दागिने कुठे गेल्यात ते.